विनायक जोशी आत्ता जी आमची नवीन वास्तू तयार झालेली चैतन्य सोसायटी त्यामध्ये मी सभासद आहे आणि आमचा फ्लॅट तिसऱ्या मजल्यावरती आहे. या सोसायटीमध्ये आम्ही पुनर्विकास सेवा करायचं ठरवलं. त्यावेळेस ही अर्बन रिॲलिटी जी संस्था आहे त्या संस्थेचं आम्ही नाव निश्चित केलं, कारण त्यांची ज्या सर्व्हिसेस आम्हाला मिळणार होत्या त्या त्यांनी सांगितल्या त्या आम्हाला सगळ्या आवडल्या आणि त्यांनी जे ऑफर लेटर दिलेलं होतं त्यातल्या बहुतेक सर्व गोष्टी त्यांनी पुऱ्या केलेल्या आहेत. आता या आमच्या 300च्या ज्या फ्लॅटमध्ये ज्या सगळ्या ऑलरेडी त्यांनी दिलेल्या आहेत त्या पूर्वी आत्ता ज्या बाजारात मिळतात त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने त्या चांगल्या आहेत. बेडरूमचे साईज मोठी आहे, हॉलची साईज मोठी आहे, किचनची साईज पण मोठी आहे, बाल्कनी आहे आणि प्रत्येक ठिकाणी विंडो दिलेल्या आहेत मोठ्या, त्यामुळे प्रकाश भरपूर आहे फ्लॅटमध्ये. आणि ह्या सर्व गोष्टी आमच्याकडे जे व्हिजिटर येतात ते आम्हाला आवर्जून सांगतात की ही बिल्डिंग फार सुंदर झालेली आहे, अशी बिल्डिंग आम्ही इतक्यात कुठे बघितलेली नाही ह्या भागामध्ये. आणि त्यामुळे सगळे जे व्हिजिटर्स येऊन गेले, माझे नातेवाईक किंवा ते सर्व इतके प्लीज होऊन गेले की आम्हाला शक्य असतं तर आम्ही हे फ्लॅट घेतला असता, परंतु आता आमचे फ्लॅट आहे त्यामुळे आम्ही घेऊ शकत नाही, नाही तर आम्ही लगेच फ्लॅट घेतला असता असं त्यांनी आम्हाला आपणहून सांगितलेलं. त्या व्यतिरिक्त डहाणूकर कॉलनीमध्ये सर्व जे रहिवासी आहेत ते येता जाता आमच्याकडे ह्या बिल्डरच्या कन्स्ट्रक्शनचं आपणहून कौतुक करतात, आम्ही न विचारता. आम्ही त्यांना विचारत काही नाही, पण ते आपणच सांगा काय तुमची बिल्डिंग झाली हो, अशी बिल्डिंग तुम्हाला मिळाली, कोण बिल्डर आहेत तुमचे. आम्ही सांगतो आम्हाला अर्बन रिॲलिटीचे प्रीतम मंडेच्या आणि अनिल छत्रे सर हे आमचे बिल्डर आहेत. तर ह्या बाबतीमध्ये त्यांनी जी आता सुरुवातीला लॉबी दिलेली आहे, पार्किंग दिलेलं आहे, हे प्रशस्त आहे. लिफ्ट आमच्या अपेक्षेपेक्षा त्यांनी मोठी दिलेली आहे, 8 सीटरची. बारा सीटरची स्टेअर केसची जी रुंदी आहे ती खूप मोठी आहे. त्याप्रमाणे वरती टेरेसवरती त्यांनी झोपाळा दिलेला आहे. आणखी आमच्या मिटिंगसाठी त्यांनी आपण एक व्यवस्था केलेली आहे रूप बांधून. ह्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आमच्या कारकिर्दीमध्ये आम्ही ज्या आतापर्यंत बिल्डिंग बघितल्या नवीन बांधलेल्या डहाणूकर कॉलनीमध्ये त्यामध्ये ही चैतन्यची बिल्डिंग एक नंबर आहे. आणि हे माझंच मत आहे असं नाही, आमचे सभासद जे आहेत 24 त्या 24च्या 24 मेंबर्सचं हेच मत आहे. आणि आम्ही ह्या प्लीज म्हणणं खुश आहोत. आम्हाला आज जाताना प्रवेश करताना आनंदाने आम्ही आज जाणार. आणि ज्या आमच्या काय मनात कल्पना होती की आमची अशी बिल्डिंग तयार होईल त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्ती सुंदर अशी बिल्डिंग मंडेच्या साहेबांनी करून दिलेली आहे, अन्नाच्या साहेबांनी करून दिलेली आहे आणि त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभार. एक जनरल क्वेश्चन, जेव्हा तुम्ही रिडेव्हलपमेंट करण्याचं तुम्ही ठरवलात तेव्हा किती ऑफर तुम्ही मागवलेले होते? आम्ही 4 ऑफर मागवले. ओके, 4 मध्ये तुम्ही अर्बन रेडिला तुम्ही सिलेक्ट केलं. हो. त्यात काय पॅरामीटर्स मधनं तुम्ही सिलेक्ट केलं अर्बन रेडिला? ऑफर जास्त होती, क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन, किंवा कुठल्या पॅरामीटरवरती तुम्ही अर्बन रेडिला सिलेक्ट केलं? आम्ही क्वालिटीवरती त्यांना निवडलं. ओके, क्वालिटी त्यांच्या आम्ही बिल्डिंग बघितल्या होत्या, प्रभा बघितली होती आम्ही त्यांची आणि तिथे त्यांना दाखवली होती, प्रभामध्ये सांगितलं होतं. त्या क्वालिटीवरती आम्ही त्यांना आणि त्यांचं बाजारातलं जे मार्केटमध्ये त्यांचं जे एक प्रकारे गुडविल आहे ते आम्हाला माहिती होतं, आम्ही माहिती करून घेतली होती आणि त्या आधारे क्वालिटीवर बेस आम्ही सिलेक्ट केला. आणि ज्या क्वालिटीवरती तुम्ही सिलेक्ट केला मग ते क्वालिटी तुम्हाला मिळालेली आहे आफ्टर न्यू पोझिशन? आम्हाला जी क्वालिटी अपेक्षित होती की ती त्यांनी सांगितलं आम्ही देऊ म्हणून ती पूर्णपणे त्यांनी दिलेली आहे. ओव्हरऑल रिडेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये स्मूथनेस होती, सगळं जे तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे होता, जे काय रिक्वायरमेंट होतं ते वेळोवेळी तुम्हाला मिळत होती? हो, वेळोवेळी आम्हाला ते सांगत होते. प्रत्येक स्लॅबला प्रत्येक पॉइंटला आम्हाला ते इन्फॉर्मेशन देत होते. आम्ही साईटवर जाऊन ते पाहत होतो आणि त्याबद्दल आम्ही समाधानी होतो त्या वेळेला. आणि दर महिन्यात जो रेंट कबूल करतात दर महिन्यात त्यावेळेला रेंट होत होतं किंवा जे काही कमर्शियल टर्म्स होते अदर रेंट हे वेळोवेळी तुम्हाला मिळालेले आहेत सगळे? आम्हाला वेळोवेळी इन टाइम सगळे रेंटचे चेक्स आमच्या घरपोच केलेले आहेत. आम्हाला कधीही मागावे लागले नाही चेक्स किंवा त्यांना रिमाइंड करायला लागलं नाही. ऍज ऑन टुडे या 39 मंथचे त्यांनी आम्हाला रेंटचे चेक पूर्ण दिलेले आहे. ड्युरिंग आता पॅन्डेमिक होता कोविड, त्याच्यामध्ये आपल्याला रेंट मिळालेला आहे? मिळालेला आहे. ओके.
पूर्ण रेंट तुम्हाला मिळाला ड्युरिंग कोविडच्या ड्युरेशनमध्ये. आणि ओव्हरऑल तुम्ही बघता आता क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन किंवा ते लॉबी म्हटला, स्टेअर केस म्हणजे सगळं दिलेलंच आहे पूर्ण. इव्हन तुमचं इंटरनल जेव्हा तुम्ही फ्लॅट स्वतःचा फ्लॅट थर्ड फ्लोअर मिळालेला आहे त्यातलं काही इंटरनल चेंजेस करायचे असतील तुम्हाला, त्याला गाईड मिळालेला आहे, म्हणजे तुम्हाला प्रॉपर तुम्हाला मदत मिळालेली आहे चेंजेस मिळाली करण्यासाठी. आम्हाला पूर्ण त्यांचे सुपरवायझर जे आहेत त्यांनी आम्हाला फुल कोऑपरेशन दिलं आणि त्यांनी ते आमच्या पण ह्याच्याप्रमाणे केलेले आहे. ओला डॉक्युमेंटेशन, आता रिडेव्हलप म्हणलं की डॉक्युमेंटेशन खूप असतात. हे डॉक्युमेंटेशन प्रोसेस, आपला अलॉटमेंट अग्रीमेंट किंवा ॲडिशनल एरिया अग्रीमेंट, हे सगळे अग्रीमेंट की प्रोसेस करताना सगळं तुम्हाला सोयीस्कर वेळोवेळी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स मिळालेले आहेत, वाचायला वेळ मिळालेला आहे आणि तुम्हाला जे तुमचे पॉईंट्स इन्कॉर्पोरेट करायचे असतील ते केलेले आहेत. हो, आम्ही प्रत्येक वेळा अग्रीमेंट तपासली, आमच्या पॉईंटमध्ये ऍड करून घेतले, त्याने ते ऍड करून दिले आणि योग्य वेळी योग्य ते अग्रीमेंट झालेली आहेत आमची पूर्णपणे. लिगलिटी वाईज सगळं त्यांनी वेळोवेळी सगळं केलेलं आहे पूर्ण. ओव्हरऑल जो बिल्डिंगचं आता नवीन वास्तू तयार झालेली आहे, पूर्ण 6 मजली बिल्डिंग झालेली आहे, त्या वास्तूबद्दल काय म्हणताय तुम्ही? एक्सलंट वास्तू, आमच्या कल्पनेपेक्षा सुंदर वास्तू झालेली आहे. म्हणजे आता ऍक्च्युली खरे 6 महिने झालेत बिल्डिंग तयार होऊन. आम्हाला लोकच विचारतात की तुम्ही कधी राहायला जाणार, इतकं छान घर झालंय, कधीच झालंय, पण अजून राहायला का जात नाही. सगळ्यांना खूपच आवडते बिल्डिंग, छान झाली. आणि लॉबी आणि स्टेअर केस आणि लिफ्ट इथं अगदी प्लस पॉइंटच झाले. करेक्ट. पार्किंग सर्वात महत्वाचं म्हणजे पार्किंग. हा पार्किंग तुम्हाला त्या जो कमिटमेंट केलेला आहे त्यानुसार किंवा प्रशस्त पार्किंग मिळालेलं आहे पार्किंग तुम्हाला, प्रशस्त मिळालेलं आहे. आम्ही काही सांगितलं ॲज पर कमिटमेंट पार्किंग मिळालेलं आहे. यस, बाकी रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलार सिस्टीम, वर्मी कल्चर, सोलर सिस्टीम दिलेली आहे, वॉटर सोलर सिस्टीम दिलेली आहे सगळं पूर्ण. येस, थँक्यू. शेवटचं काय तुम्हाला बोलायचं आहे? आम्हाला अर्बन रियालिटीचे जे प्रोप्रायटर आहेत अनिल सर आणखी मंडलेश यांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी आमची जी स्वप्नातली वास्तू होती आफ्टर रिडेव्हलपमेंट ती त्यांनी पूर्णपणे दिलेली आम्हाला.